भाऊंनी 546 कोटी रुपये कमवले मित्र. शेअर बाजारातून नाही, शेअर बाजारातून पैसे कसे कमवायचे हे शिकवून एवढे पैसे कमवले. आणि भाऊंनी डायरेक्ट शेअर बाजारातून किती रुपये कमवले नाही, 6 कोटी रुपयाचा लॉस केला. हे मी म्हणत नाही, सेबीचा रिपोर्ट सांगतो. त्यामुळे भाऊच्या अकॅडमीवरती आणि भाऊवरती शेअर बाजारात पूर्णपणे बंदी आलेली आहे. आता बंदी आणण्याचे खूप सारे कारण आहेत. त्याच्यातले एक कारण म्हणजे असं की भाऊंनी जी लोक उभी केली होती की माझा क्लास केल्यानंतर या लोकांनी एवढे पैसे कमवले, सेबीच्या इन्क्वायरीमध्ये लक्षात आलं की त्या लोकांनी तेवढे पैसे कमवले नाही आणि त्यातले काही लोक तर लॉस मध्ये सुद्धा गेले. त्याच्यामुळे अकॅडमीवरती बॅन आलेला आहे. मित्र हो, याचा अर्थ हा शेअर बाजारातून पैसे जास्त कमवता येत नाही, पण शेअर बाजारातून पैसे कसे कमवायचे हे जर तुम्हाला शिकवता आलं तर तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. 546 कोटी रुपये कमवणं जोक नाही मित्र, खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते एवढे पैसे का कमवू शकले? कारण आपल्या सर्वांना श्रीमंत होण्याची जी घाई झालेली आहे ना, ती खूप खतरनाक आहे. त्याच्यामुळे आपण खूप सारे क्लासेस करतो आणि आपल्याला असं वाटतं की एखादा क्लास केल्यानंतर बस मी आता शेअर बाजारामध्ये किंग झालो आणि मी पैसे कमवायला सुरुवात करणार. खूप सारी स्वप्न जुळलेली असतात त्या श्रीमंती बरोबर. पण एवढं लक्षात घ्या मित्र, शॉर्टकटने श्रीमंती येत नाही. शेअर बाजार 6 महिने, 2 महिने, 1 महिने, 15 दिवसात शिकण्याची गोष्ट नाही आहे. त्याला कितीतरी वर्ष लागतात शिकायला. तरीही लोक करोडोनी पैसे कमवत नाही. आणि एखादा क्लास केला म्हणून आपण लगेच करोडोनी पैसे कमवू असं होत नाही. बरं मित्र हो, हे सगळं बघून आणि ऐकून हसावं की रडावं तेच कळत नाही. बरं, याच्यात कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा ते पण कळायला मार्ग नाही. तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही पण एखादा शेअर बाजाराचा क्लास केला आणि तरी तुम्हाला लॉस झाला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हा रील त्यांना शेअर करा ज्यांनी असे क्लासेस अटेंड केले पण तरीही पैसे कमवू शकले नाही. बाकी फॉलो तर तुम्ही केलंच असेल. आणि हो, हळूहळू श्रीमंत व्हायचं असेल तरच आम्हाला भेटा. SIP म्युच्युअल फंड बेस्ट ऑप्शन आहे. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.